हे दुर्दैवाने म्हणावं लागेल सभापती महोदय की आपण मंत्री म्हणून घेऊन आपण उत्तर देत आहे. एक तरी राज्यमंत्री किंवा त्या खात्याचा मंत्री गेला का तिकडे? सभापती महोदय 22 जणांचा मृत्युमुखी झाल्यानंतर आज लोकप्रतिनिधी ही सर्व मंडळी जे बोलतात ते आम्ही सर्व जाऊन आलो. का नाही राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जाऊन तिकडे भेट दिली? का नाही 2 उपमुख्यमंत्री पालकमंत्र्यांनी भेट दिली? सभापती महोदय प्रवीणजी इकडे आहेत, एक मिनिट ऐका. आता हे धंदे कसे लागतात तुम्हाला माहिती आहे की कुठच्याही स्लमच्या बाजूला बाहेर जर अंडी दिसली तुम्हाला उकळलेली समजायचा तिकडे दारूचा धंदा आहे. सभापती महोदय माझी एवढीच विनंती आहे, हे समजलं बाहेर कुठे तर समजायचा हा धंदा चालू आहे. हा साईन आहे सभापती. हे साईन आहे सभापती महोदय. ह्याचा अर्थ असा आहे की हा नेक्सेस आहे सभापती महोदय. मग आणि मुंबईत राहायचं तर या सर्व गोष्टी समजायला पाहिजे. सभापती महोदय कशी बनवली त्याचंही विश्लेषण मी करू शकतो सभापती महोदय, पण मी त्याच्यात जात नाही. सभापती महोदय माझी एवढीच विनंती आहे की हे 1-2 महिना पोलीसवाले सांगतात की आता जरा मॅटर गरम आहे, थंड होऊ द्या, हे करू द्या. हा नेक्सस असतो. म्हणून तुम्ही DIGच्या अध्यक्षतेखाली राज्यभरामध्ये या गोष्टी होऊ नये म्हणून तुम्ही देखील काय उपाययोजना करणार आहात का? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही आता नुकसान भरपाई दिली, काय त्या लोकांचा जीवाच्या हातावरची बोटावरती काम करणारी लोक आहेत म्हणून किमान निम शासकीय महानगरपालिकेने 1 लाख रुपये दिले. निम शासकीयमध्ये एका कुठच्याही कुटुंबाला भले कॉन्ट्रॅक्टमध्ये का होईना आपण त्यांना नोकरी देणार का? महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी कारवाई ह्याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून किंवा जी भूमिका बजावलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. नाही, भेट नाही दिली म्हणून काय संवेदनाही असा विषय होत नाही. CID कडे एक मिनिट, CID कडे उत्तर, आपण प्रश्न विचारला उत्तर देतो ना. बोला. मंत्री महोदय बोला. ऐकून तर घ्या. आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. माझं म्हणणं पूर्ण होऊ द्या. बोला. तुम्ही मुख्यमंत्री महोदयांचा उल्लेख केलात. माझं पूर्ण तर होऊ द्या. तुम्ही मुख्यमंत्री महोदयांचा उल्लेख केला म्हणून मी बोललोय. आपण सचिन आहे ना, आपण जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं मंत्री महोदय उत्तर देत आहे. त्याच्यानंतर काय आपल्या मनामध्ये प्रश्न राहिला असेल तर आपण त्यांना बोलायला अलाउड करू ना. सभापती महोदय माझं म्हणणं पूर्ण होऊ द्या. बोला. आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आपण उल्लेख केला. मी फक्त एवढंच म्हणत होतो, ऐकून घ्या. नाही, आता ऐकून घ्या. आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये CID मार्फत तपास करायचा निर्णय घेतलाय. आमचं सरकार अथरच संवेदनशील आहे. गिरीश महाजन साहेबांनी इथे भेट दिलेली आहे. आमच्या मंत्रिमंडळामधील मंत्री गिरीश महाजन यांनी इथे भेट दिलेली आहे. कोणीच मंत्र्यांनी भेट दिलेला असा तर प्रश्न नाही. आणि उपाध्यक्ष महोदय देखील इथे भेट दिलेली आहे. आपल्याकडे माहिती चुकीची आहे. आणि आमच्या उपसभापती मॅडम ह्या स्वतः तिकडे गेल्या होत्या. मग नाही, मला वाटतं सभापती महोदय फक्त विषयांतर करायचा हा प्रयत्न आहे. बसून बोलू नका. मंत्री महोदय बोला. आपण ज्या शेवटी एखादी घटना घडल्याच्या नंतर 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ती कारवाई झालेली आहे. आणि उलट माननीय मुख्यमंत्री महोदयांनी CID कडे तपास दिलेला आहे. आणि CID मार्फत तपास चालू असताना आता प्रश्नचिन्ह निर्माण करणं फक्त भेटीवर ना. आणि म्हणून मला वाटतं हा विषयांतर करायचा प्रयत्न आहे. दुसरा विषय उपाययोजना. ह्या घटना पुन्हा होऊ नये, घडू नये याकरता ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्याकरता मी मगाशीच म्हटलं की पोलीस विभाग असेल, राज्य उत्पादन शुल्क विभाग असेल किंवा FD असेल, या तिन्ही विभागांनी संयुक्त कारवाई करणं आवश्यक आहे. किंवा तिन्ही विभागाचं कोऑर्डिनेशन महत्त्वाचं आहे. आणि मग त्या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आम्ही लवकरच लावू. तुम्हाला काय म्हणायचं मंत्री महोदय? उद्योग मंत्री. सभापती महोदय, उद्योग मंत्र्यांना काय म्हणायचं? आपण प्रश्नाचं गांभीर्य ओळखून सगळ्यांनी चर्चा केली पाहिजे. सन्मान्य राज्यमंत्री अतिशय उत्तम पद्धतीनं उत्तर देत आहेत. आपण ज्यावेळी पालकमंत्री का गेले नाहीत किंवा अन्य कोण काय गेले नाहीत हा विषय ऐका ना. मी नाकारतच नाही, पण पुढचं ऐका ना.
सभापती महोदय, संपूर्ण आम्हाला पण बोलायची संधी दिली पाहिजे. ज्यावेळी सचिन भाऊनी मुद्दा असा मांडला की पालकमंत्री का गेले नाहीत, मंत्री का गेले नाहीत, भाऊ तुम्ही जाऊन आला, मग तुम्ही जाऊन आला म्हणजे शिवसेनेचे प्रतिनिधी जाऊन आले. आम्ही अशी मागणी करण्यात काय अर्थ आहे की तुमचे पक्षप्रमुख का गेले नाहीत, तुमचे युवा सेना प्रमुख का गेले नाहीत. मुद्दा असा आहे की शासनाचा प्रतिनिधी म्हणून, नाही ऐका ना, सरकारचा प्रतिनिधी म्हणून आमदार देखील आमचे गेले, सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री देखील गेले, परंतु मंत्री गेल्यानंतर उपमुख्यमंत्री का गेले नाहीत, उपमुख्यमंत्री गेल्यानंतर मुख्यमंत्री का गेले नाहीत. याच्यापेक्षा जर आम्ही असं विचारलं मग सचिन भाऊच का गेले, पक्षप्रमुख का गेले नाहीत, हे योग्य नाही. माझं म्हणणं की अतिशय चांगल्या पद्धतीनं योगेशजी अतिशय चांगल्या पद्धतीनं योगेश टिळेकर बोला हो, योगेश टिळेकर. सभापती महोदय, प्रसाद लाड खाली बसा, क्रॉस होत आहे. सभापती महोदय, 22 लोकांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला. सभापती महोदय, महोदय कृपया, सावंत साहेब 2 मिनिटं. अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्यमंत्री उत्तर देत आहेत. याला राजकीय वळण देण्यासाठी सचिन भाऊने, सन्माननीय सचिन भाऊनी हा विषय सुरू केला. आपण बंद आहे. सभापती महोदय, 22 लोकांचा विषारी दारूमुळे मृत्यू झालेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय संवेदनशीलपणे याचा विचार करून तात्काळ CIDची मार्फत त्याची चौकशी झाली, अतिशय योग्य चौकशी झाली, गुन्हेगारांवरती गुन्हे दाखल झाले, त्यांना अटकही झालं. त्यानंतर ऐका ना दानवे साहेब 2 मिनिटं ऐका ना, 2 मिनिटं ऐका. माझ्या विधानसभेतले सुद्धा 4 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. सभापती महोदय, या निमित्तानं मला एवढं सांगायचं आहे की सरकारने अतिशय संवेदनशीलपणे याच्यावर तपास केला, मृत्यू झालेल्या त्या लोकांच्या वारसांचा विचार केला, त्यांनाही त्याची जाणीव झाली. परंतु माझी विनंती, अतिशय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये सांगितलंय की लवकरच पोलीस खात्याचं असेल, राज्य उत्पादन शुल्क आणि FDAच्या माध्यमातून बैठक होईल. माझी आपल्याला विनंती आहे की फक्त बैठक नको, 11 मे 2026ला आपण तालुकावार दारूबंदीची समिती जाहीर केली, दारूबंदीचे पथक जाहीर केले. माझी एवढीच विनंती आहे सभागृहाला, सगळेजण अतिशय संवेदनशीलपणे बोलत आहेत. हा जो विषय आहे हा एका दिवसाचा नाही. मुवाताईंनी सांगितलं की 15 वर्ष दारूचे गुत्ते कुठे चालतात सगळ्यांना माहिती आहे, साठवणूक कुठे होती माहिती आहे, विक्री कुठे होती माहिती आहे. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण महाराष्ट्र अवैध दारू अभियान सुरू करून या 2 महिन्यामध्ये पोलीस, उत्पादन शुल्क, FDA आणि महसूल या 4 खात्यांचं एकत्रित पथक तयार करून 1-2 महिन्याचा टाइम बॉन्ड कालखंड आखावा आणि महाराष्ट्र अवैध दारूबंदीचं अभियान आपण करावं. हे आपण कराल का अशी विनंती करतो. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी अतिशय चांगला मुद्दा इथे मांडलेला आहे आणि त्यांचा जो शेवटचा परंतु अतिशय महत्त्वाचा त्यांनी इथे मुद्दा मांडला, ज्याचा मागाशी मी उल्लेख केला की याच्यामध्ये 3 विभागांचा थेट संबंध आहे. पोलीस विभाग असेल, राज्य उत्पादन शुल्क विभाग असेल आणि FDA असेल. या तिन्ही विभागाच्या मार्फत मगाशी माझं बैठक
बैठकीच्या बाबतीत जो मी उल्लेख केला त्याचा माझा उद्देशच तो होता की या तिन्ही विभागाच्या मार्फत एकत्रित कारवाई होणं आवश्यक आहे. तर म्हणून मला वाटतं जॉईंट ऑपरेशन या तिन्ही विभागाचे झाले पाहिजेत आणि ऑपरेशन किंवा अभियान ते आपण एकत्रित राबवू. एकंदरीत ह्याच्यामध्ये त्या तिन्ही विभागाच्या संबंधित असलेल्या त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत जर का ह्या तिन्ही विभागाने व्यवस्थितरित्या पार पडल्या तर अशा घटना पुन्हा घडणार नाहीत ह्याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ. आणि सभापती महोदय, अशा पद्धतीने लक्षवेधीचं गांभीर्य पाहता फक्त माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी भेट दिली नाही म्हणून गोंधळ घालायचा, विषयांतर करायचा फक्त हा प्रयत्न आहे. मला वाटतं ह्या घटनेचं गांभीर्य माननीय मुख्यमंत्री महोदयांना होतं म्हणूनच मुख्यमंत्री महोदयांनी सीआयडीच्या मार्फत चौकशी केली. सर्व दोषींवरती योग्य ती कारवाई केलेली आहे. चौकशी अजूनही चालू आहे आणि अशा घटना पुन्हा घडणार नाही यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घेऊन या योग्य त्या सूचना तिन्ही विभागाला दिलेल्या आहेत. म्हणून मला वाटतं अशा गोष्टींना गोंधळ घालणं, मला वाटतं आपण माझी विनंती आहे की या सभागृहामध्ये मला वाटतं लंच टाईम ठेवायची एक प्रथा होती, तो लंच टाईम आपण ठेवा नाही तोपर्यंत हे वॉकआउट करायची करणार नाही. लंच टाईम आपण पुन्हा करावा अशी माझी आपली विनंती असेल. लक्षवेधी क्रमांक 2 विक्रांत पाटील. बोलला तर पाहिजे भाऊ, घ्या ना. लक्षवेधी क्रमांक 2 वितरित केल्याप्रमाणे